विदर्भाची पंढरी, श्रद्धेचं केंद्र, अनंत भक्तीने नाहलेली पवित्र भूमी शेगाव. ही शेगाव नगरी टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो दिंड्यांच्या पावलांनी भक्तीने दुमदुमून निघणार आहे. कारण तेथे साजरा होत आहे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा. माघ वद्य सप्तमी 23 फेब्रुवारी 1878. हाच तो दिव्य दिवस ज्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एक अलौकिक अवतार लोकांच्या दृष्टीस पडले. वऱ्हाड प्रांतातील शेगावात पातुरकरांच्या घरी सणाचा उत्सव होता. जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या. आणि तेवढ्यात अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरला. अंगावर वस्त्र नव्हते, पण चेहऱ्यावर अपार समाधान. तो उष्ट्या पत्रावळीतील अन्न शांतपणे ग्रहण करू लागला. त्याच वेळी रस्त्याने जाणारे बंकटलाल आणि दामोदर पंत तेथे थांबले. क्षणभर वाटलं हा विक्षिप्त असावा, पण त्या मुद्रा पाहून मन म्हणालं हा साधारण मनुष्य नाही. भूक लागली असावी या भावनेने बंकटलालांनी पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट त्या तरुणासमोर ठेवलं. त्या तरुणाने सर्व पक्वान्न एकत्र करून खाल्लं आणि नंतर जनावरांसाठी ठेवलेलं पाणी पिऊ लागला. ते पाहून दामोदर पंत म्हणाले, ते पाणी घाण आहे, ते पिऊ नका. तेव्हा त्या तरुणाने शांतपणे उत्तर दिलं, घाण आणि स्वच्छ पाणी एकच आहे. उष्ट आणि पंचपक्वान्न एकच आहे. कारण संपूर्ण सृष्टीत परमेश्वर भरलेला आहे. हे शब्द ऐकताच त्या दोघांची खात्री पटली. हे कोणी साधारण नाही, हा साक्षात विरागी साधू पुरुष आहे. ते पाय धरायला पुढे सरसावले आणि क्षणातच तो तेजस्वी तरुण अदृश्य झाला. ते कुणी दुसरा नव्हते, ते होते साक्षात श्री गजानन महाराज. तोच दिवस शके 1800 मधील माघ वद्य सप्तमीचा. हाच दिवस श्री गजानन महाराज प्रकट दिन म्हणून संपूर्ण विदर्भ श्रद्धेने साजरा करतो. या निमित्त शेगाव येथे शेकडो दिंड्यांचे आगमन होते. टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमून जाते. यावर्षी श्री गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.